कामोठ्याला आलो होतो. आमचे कृषीभाऊ म्हटले दादा काही खाणार का? म्हटलं चला काहीतरी खाऊयात. फ्युजन पिझ्झा मध्ये कृषीभाऊ घेऊन आले. इथला पिझ्झा आणि इथला बर्गर खूप जबरदस्त असतो अशी त्यांनी स्तुती केली होती. म्हटलं आता भाई बोले भगवान बोले या आशेवरतीच मी त्यांच्यासोबत इथे आलो. इथे आल्यानंतर इथलं अँबियन्स चांगलं होतं, आवडलं. मला काही रेट बघायचे नव्हते आणि प्रोडक्ट पण बघायचं नव्हतं. दादा जे सांगणार ती वस्तू मागवायची होती आणि तीच खायची होती, कारण की ते इथे आलेले होते. त्याप्रमाणे हा पिझ्झा त्यांनी मागवला आणि मला म्हणाले की दादा तुम्ही टेस्ट करा, तुम्हाला कसा वाटतो तेवढं फक्त सांगा. त्यांनी आधीच हा पिझ्झा इथे खाल्ला होता. मी म्हटलं चलो तुम्ही म्हणता म्हणून, बाकी माझी काही खायची इच्छा नव्हती. म्हणून पहिला घास घेतला इथे आणि पहिला घास खाल्ल्यानंतर वाटलं यार काहीतरी जबरदस्त खाल्लंय आपण. आणि हे जबरदस्त इतकंच पुरेसं नाहीये, तर आपण अजून एक घास खाऊन बघितलं पाहिजे की हे अजून किती चांगलं जबरदस्त असू शकतं. म्हणून आणि निव्वळ म्हणून मी काय विचार केला की इथे दुसरा घास खाऊया. आणि तो दुसरा घास तुमच्या समोर, तुमच्या तोंडाला पाणी येते का? नक्की पाणी आलं पाहिजे. हा घास इथे खाल्लेला आहे आणि हा घास खाल्ल्यानंतर मनशांती झाली की वाह. मग म्हटलं की याच्या सोबत अजून काहीतरी खाल्लं पाहिजे. मग कृषीभाऊ म्हणाले आमचे की बर्गर ऑर्डर करूया आणि त्याप्रमाणे दुसरा बर्गर इथे आलेला आहे आणि बर्गर सुद्धा तितकाच चांगला आहे. तुम्ही कामोठ्यात जर कुठे असाल तर तुम्ही इथे या फ्युजन पिझ्झा मध्ये. इथलं पिझ्झा, इथलं बर्गर, इथलं केपेचिनो, इथलं मोजितो हे सगळं ट्राय करा. सगळं जबरदस्त आहे, तुम्हाला आवडेल, विश्वास ठेवा. आणि इथली सर्व्हिस सुद्धा खूप चांगली आहे. आम्ही गेलो होतो, तुम्ही सध्या जा. आपण पुढच्या व्हिडिओमध्ये नक्कीच भेटूया. धन्यवाद. जय शिवराय.